आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. जतमध्ये आमदार पडळकर यांचा देदनादन, आमच्या गाडीला ब्रेक नाही बरं का. जतवरील 40 वर्षाचा अन्याय उघडा केला. आता शहराचा कायापालट होणार. आमदार गोपीचंद पडळकर. जत शहरावर गेल्या तब्बल 40 वर्षापासून झालेला अन्याय आम्ही उघड केला असून निसर्गानेही जतवर अन्याय केला आहे. मात्र आता जतच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे असा ठाम विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदावर डॉक्टर रवींद्र आरळी यांची निवड होऊन भाजपचे 11 नगरसेवक विजयी झाल्यानंतर आयोजित अभिनंदन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पडळकर पुढे म्हणाले की जत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने निष्कलंक, चारित्र्य संपन्न आणि सर्वसामान्यांना आपला वाटणारा उमेदवार जनतेसमोर ठेवला. डॉक्टर रवींद्र आरळी यांनी गेल्या 30 ते 35 वर्षापासून भाजपमध्ये निष्ठेने काम केले असून त्यांची प्रामाणिकता आणि कार्यपद्धती नागरिकांना भावली. त्यामुळेच जनतेने कोणताही संभ्रम न ठेवता विकासाच्या बाजूने मतदान केले. जत शहराचा विकास वर्षानुवर्ष रखडला. मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले. आता नगराध्यक्ष पदासह नगर परिषदेत भाजपची सत्ता आल्याने हा अन्याय दूर होणार असून जत शहराचा कायापालट निश्चितच होईल असा विश्वास आमदार पडळकर यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत भाजपचे 11 नगरसेवक निवडून आल्याने नगर परिषदेत स्थिर आणि सक्षम नेतृत्व निर्माण झाले आहे. येणाऱ्या काळात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवून जत शहराला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमावेळी भाजप पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगराध्यक्षपदी डॉक्टर रवींद्र आरळी यांची निवड ही जतच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी जत प्रतिनिधी प्रमोद मेटकरी. जत शहरावरती गेल्या 40 वर्षांपासून प्रस्थापित राजव्यवस्थेने केलेला अन्याय आम्ही उघडा केला. लोकांच्या समोर आम्ही भूमिका मांडली की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं नाही. सातत्यानं निसर्गानं जतवरती अन्याय केला, परंतु ज्यांना आपण निवडून दिलं त्या लोकशाही मधल्या जो प्रमुख घटक आहे लोकप्रतिनिधी, त्यांनी सुद्धा जाणीवपूर्वक जतकडे दुर्लक्ष केलं. जत शहराच्या निवडणुकीमध्ये निष्कलंक, चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व गेल्या 30-35 वर्षापासून बीजेपीचा विचार लोकांच्या मध्ये जावा यासाठी अहोरात्र काम करणारे डॉक्टर रवींद्र आरळी साहेब यांना माननीय देवाभाऊनी उमेदवारी घोषित केली. शहरामधल्या सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, उपेक्षित वंचित लोकांना सोबत घेऊन आम्ही पॅनेल उभा केला. लोकांच्या मध्ये आम्ही गेलो. या शहराच्या 5 वर्षाच्या विकासाची ब्लूप्रिंट आम्ही तयार केली, लोकांच्या समोर मांडली. लोकांना ती आवडली आणि विकासात्मक दृष्टिकोनातून जे निर्णय गेल्या वर्षभरात किंवा मी विधान परिषदेचा सदस्य असताना जे झाले ते लोकांना मान्य झाले. लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान दिलं. मी जत शहरातल्या मायबाप जनतेचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि तुम्हाला मी हाच शब्द देईन की आम्ही जो शब्द निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ब्लूप्रिंटच्या द्वारे जो शहरातील मायबाप जनतेला दिलाय तो एक न एक शब्द पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करणार. डॉक्टर आरळी साहेबांच्या विजयानं, आमच्या नगरसेवकांच्या विजयानं जत शहराचा संपूर्ण कायापालट होणार याच्यावरती शिक्कामोर्तब झालाय. प्रस्थापित राजव्यवस्थेला लोकांनी नाकारलंय. पैशाचं राजकारण लोकांनी नाकारलंय. जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी यांनी खूप लक्ष जत नगर परिषदेच्या निवडणुकीकडे दिलं होतं. त्यांना लोकांनी चपराक दिलेली आहे. आमचे जे उमेदवार निवडून आलेत त्यांचं अभिनंदन. आमच्या विरोधी पार्टीतले जे उमेदवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे निवडून आलेत त्यांचं सुद्धा अभिनंदन. त्यांना आव्हान आहे की आता जतच्या विकासासाठी आपण सगळेजण शहरामध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. विकासाच्या कामासाठी तुम्ही आमच्या सोबत या. निवडणूक झाली, आज विषय संपला. आता इथून पुढं शहराचा विकास हाच आपल्या सर्वांचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या सर्वांचं ध्येय असलं पाहिजे.
सर्वात जास्त अभिनंदन मी गौतम आयवळे यांचं करेन. एका उपेक्षित समाजातला, एका छोट्या समाजातला माणूस एका प्रस्थापित पुढाऱ्याच्या मुलाच्या विरोधात उभा राहतो, प्रस्थापित व्यवस्था उद्ध्वस्त करतो. एका बाजूला सत्ता आहे, 12 महिने ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी पाणी भरते, ज्यांच्या घरांमध्ये नातेवाईकांच्या मध्ये 40-40 वर्ष सत्ता ठाण मांडून बसली आहे, अशा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये एका मायनर समाजातला मुलगा लढला आणि तो 100. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.